अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे। सत्ताधाऱ्यांसह विरोधक सुद्धा या प्रकरणामध्ये प्रचंड आक्रमक झालेत। काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आरोपीला उकळत्या तेलात टाकलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली। तर युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांनी सुद्धा आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे। सध्या 7 ते 8 महिला असतील, तरुणी असतील, यांच्या बाबतीत ती चौकशी झालेली आहे। पुन्हा पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे। त्यामध्ये अजून काही आरोपी असतील काय किंवा अजून काही प्रकार असतील काय या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहून चौकशी करत आहे। मी पक्षाच्या वतीनं त्या जो नराधाम असेल तो त्याला निश्चितच कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। तुम्ही जे फाशीची शिक्षा म्हणताय ते फाशीची शिक्षा सुद्धा त्याला कमी पडेल असं मला वाटते। म्हणून कठोरातली कठोर म्हणून काही दुसरी शिक्षा असेल तर जो व्यक्ती आमच्या हिंदू मुलींचा फसवून व्हिडिओ काढतो, जिहादी ज्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक, अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या, पूर्ण त्याचा बंदोबस्त करू। पण पोलिसांनी त्याला बेड होऊन अंदर केलं पाहिजे, जन्मठप दिली पाहिजे। आणि अचलपूर परतवाडा बंद हाकीला पूर्ण माझं समर्थन आहे, युवासेना पार्टीचं समर्थन आहे। आणि अशा प्रकारे कृत्य करण्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगला धडा शिकवणं, अनेक लोकांनी जर असा प्रयत्न केला त्यांना दिसलं पाहिजे की या तन्वीरला, या मोहम्मद तन्वीरला कशा पद्धतीनं पोलिसांनी ठीक केलं, कशा पद्धतीनं आमच्या कायद्याने ठीक केलं। हा धडा सगळ्या अशा गुन्हेगारांना वचक करण्यासाठी कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी करतो। उद्याच्या संपूर्ण बंदला माझा पाठिंबा आहे, युवासेना पार्टीचा पाठिंबा आहे। आणि अशा प्रकारे सगळ्या या कृतीला निषेध करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो। दरम्यान अमरावतीमधील हे प्रकरण अतिशय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे। परतवाड्यासारख्या शहरामध्ये या भानगडी होत आहेत, दिसत नाही खुफिया करते काय? होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे। या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे असं माझं मत आहे। अतिशय घृणास्पद, अतिशय दुःख वाटणाऱ्या, अतिशय चीड येणाऱ्या गोष्टी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहेत। याच्या आधी या सगळ्या गोष्टी पकडतीस यायला पाहिजे होत्या आणि इतक्या उशिरा माहिती होत आहेत। निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा।